आडवी बेरीज. मग आडवी बेरीज कशी करायची असते रे? तर उभी बेरीज ही तशीच असते, आडवी बेरीज ही तशीच असते, परंतु याच्यामध्ये मांडणी बदलते. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की उत्तर कसं येईल आपल्याला, आणि आपण याच्यामुळेच येणारं गणित आपण चुकवून टाकतो. तर याच्यामध्ये ही काही अवघड नाहीये. फक्त आडवी बेरीज करताना काही छोट्याशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजेच एकक स्थानचा अंक एकक स्थानामध्ये मिसळायचा आहे, दशक स्थानचा अंक दशक स्थानामध्ये मिसळायचा आहे, आणि शतक स्थानचा अंक शतक स्थानामध्ये मिसळायचा आहे. थोडे दिवस प्रॅक्टिस होईपर्यंत वाटलंच तर तुम्ही अशा यांच्या अगोदर जोड्या लावून घ्यायच्या आहेत पेन्सिलने, म्हणजे तुम्हाला लक्षात येणार आहे. चला तर मग आपण 6 ची जोडी कशा सोबत लावली आहे? ह्या 6 सोबत लावलेली आहे. आणि मग एकक स्थानचा आपण बेरीज केल्यावर त्याचं जे उत्तर येणार आहे ते कोणत्या स्थानावर लिहावं लागेल आपल्याला? एकक स्थानावरच लिहावं लागेल. मग एकक स्थानावर उत्तर लिहायचं, एकक स्थानांच्या संख्येची बेरीज करून एकक स्थानी उत्तर लिहून काढायचं आहे आपल्याला. मग 6 अधिक 6 किती होतात सांगा पाहू? 12. मग 12 ला किती येणार? 2चा 6 1. मग आता दशक स्थानच्या अंकांची बेरीज करून घ्या. 5 अधिक 3 किती? 8. 8 आणि हातचा आलेला 1 9. चला आता शतक स्थानांच्या अंकांची बेरीज करून घेऊया. मग शतक स्थानाची अंकांची जोडी काय आहे? 3 अधिक 4. मग किती होईल 3 अधिक 4? 7. बरोबर. हे झालं तुमचं उत्तर. सोपी आहे की नाही आडवी बेरीज पण? फक्त काय करायचं आहे, अशा जोड्या लावून घ्यायच्या आहेत. चला तर मग आता दुसरं गणित तुम्ही करून दाखवा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला हे गणित समजलं आहे. चला तर अगोदर आपण जोड्या लावून घेऊया. एकक स्थानच्या अंकांची एकक स्थानला जोडी लावली, दशक स्थानच्या अंकाची दशक स्थानला जोडी लावूया, आणि शतक स्थानच्या अंकाची शतक स्थानच्या अंकाला जोडी लावूया. आहे की नाही सोपं? मग आता चला तर एकक स्थानच्या अंकाची जोडी शोधा पाहू. 2 अधिक 3. मग किती होतं 2 अधिक 3 सांगा पाहू? 5. आता 6 अधिक 0 किती होतं? 6. आता 4 अधिक 5 किती येईल बरं? 9. बरोबर. चला आता आपण तिसरं गणित करूया. तिसऱ्या गणितामध्ये देखील आपल्याला काय करावं लागेल? अगोदर या अंकांच्या जोड्या लावून घ्याव्या लागतील. लावा पाहू जोड्या. 2 ची जोडी 2 ला 3 ची जोडी 3 ला 4 ची जोडी 1 ला. चला मग आता एकक स्थानची जोडी कोणती आहे? 2 ची जोडी आहे. 2 अधिक 2 किती? 4. 3 अधिक 3 किती? 6. 4 अधिक 1 किती? 5. हे झालं उत्तर. चला तर आता शेवटचं गणित आहे पहा हे. याची काय करावी लागेल मग आपल्याला? अगोदर जोडी लावून घ्यावी लागेल. एकक स्थानाच्या अंकाची एकक स्थानाला जोडी, दशक स्थानच्या अंकाची दशक स्थानाला जोडी, आणि शतक स्थानच्या अंकाची शतक स्थानाला जोडी. संख्या कितीही अंकी असो, अगोदर अशा जोड्या लावून घ्या, म्हणजे उत्तर चुकणार नाही. मग आता एकक स्थानचा अंक आहे 5 अधिक 4. किती होईल 5 अधिक 4? 9. आता 3 अधिक 3 6. 6 अधिक 2 8. झालं तुमचं बरोबर उत्तर आलं. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.